लोक एवढ्या दूरून जे आहे मुंबईहून अंबरनाथ मध्ये खास हे नाट्य मंदिराच्या उद्घाटनास प्रसंगी आले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप इथे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आज इथे पद्मश्री अशोक सराफजी आहेत, त्याचबरोबर महेश कोठारे जी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मकरंद अनासपुरे आहेत, अशोक पत्की जी आहेत, उषा नाडकर्णी जी आहेत, विजय गोखले जी आहेत, अलका कुबल मॅडम इथे उपस्थित आहेत, विजय पाटकरजी, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार ज्या स्वतः अंबरनाथच्या कन्या आहेत, त्याचबरोबर संतोष जुवेकर समेळजी आहेत, पत्कीजी आहेत, त्याचबरोबर आमचे डिव्हिजनल कमिशनर सूर्यवंशीजी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, सीओ साहेब आहेत, आमचे सगळे आमदार महोदय आहेत, सगळेच लोकप्रतिनिधी, सगळ्यांचं नाव आज इथे घेत नाही, पण मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आपण वेळ काढून जो आहे या अंबरनाथला आलात आणि आमच्या या छोट्याशा सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली। मी सर्व अंबरनाथकरांच्या वतीने आपली खूप खूप आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। अंबरनाथ जर बघितलं तर अंबरनाथमध्ये खूप नाटककार, साहित्यिक, जशी ही औद्योगिक नगरी आहे तशी ही साहित्यिकांची देखील नगरी आहे, नाटककारांची पण नगरी आहे। खूप मोठा इतिहास जो आहे अंबरनाथला आहे। जसा अंबरनाथला या शिवमंदिरचा इतिहास आहे, जे 1000 वर्ष जुनं, आपण आता चित्रफितीमध्ये पाहिलं की 1000 वर्ष जुनं शिलाहार राजाच्या वेळेतलं हे अंबरनाथचं शिवमंदिर, त्याचे देखील आजूबाजूच्या परिसराचं डेव्हलपमेंट जे आहे, एक शिवमंदिर कॉरिडोर आम्ही करतोय, त्याचं काम चालू आहे। पुढच्या 1.5 वर्षामध्ये जो आहे तो कॉरिडोर बनून तयार होईल, म्हणजे काशीमध्ये तसा कॉरिडोर झाला तसा अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या अवतीभोवती देखील कॉरिडोर निर्माण होईल। तर अंबरनाथ औद्योगिक, त्याचबरोबर आता साहित्यिक, सांस्कृतिक वाटचाल करते आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा प्रकारचं नाट्यगृह देखील झालं पाहिजे। लोकांनी जे आहे फक्त ठाण्याला किंवा डोंबिवलीला किंवा कल्याणलाच का जावं, इकडच्या लोकांना जो आहे तिथपर्यंत प्रवास का करावा, हा मुद्दा लक्षात घेऊन आज अंबरनाथमध्ये एवढे रसिक प्रेक्षक आहेत, आज अंबरनाथला एवढा मोठा इतिहास आहे, आज त्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी स्वतःचं आपल्या हक्काचं आज नाट्य मंदिर जे आहे ते इथे उभं राहिलं। आज या नाट्य मंदिराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव जे आहे हे दिलं गेलं। मला आठवतं, म्हणजे माझा जेव्हा जन्म पण झाला नव्हता, पण जेव्हा दिघे साहेबांनी गडकरी रंगायतांची स्थापना केली तेव्हा खऱ्या अर्थाने ठाणा नगरी जे आहे हे सांस्कृतिक नगरी म्हणून जे आहे ते नावारूपाला आलं। पुढे पुढे जे आहे ते हळूहळू पुढे गेलं। मला वाटतं आज अंबरनाथमध्ये देखील तशीच सुरुवात जी आहे ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जे नाट्य मंदिर इथे झालेले आहे त्याच्यामुळे होणार आहे। मला वाटतं या नाट्य मंदिराचं नावं जी आहेत, खूप लोकांनी वेगवेगळ्या नावांची सूचना मागणी केली। कोण म्हणालं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्या, कोण म्हणालं अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या, कोणी म्हणालं बाळ कोळटकर यांचं नाव द्या। आज जे बाळ कोळटकर आहेत हे देखील अंबरनाथचेच खेर सेक्शनमध्ये राहत होते। आज त्यांचे देखील हजारो नाटकं जी आहेत ती आज देखील जे आहेत ती सुरू आहेत। अनेक गीतं जी आहेत बाळ कोळटकरांनी या ठिकाणी लिहिली आणि आज देखील आपण ती ऐकतो। मला वाटतं त्यांचा सन्मान देखील जो आहे तो आज अंबरनाथमध्ये झाला पाहिजे, म्हणून मी आज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथून निवेदन करतो की बाळ कोळटकरांचं नाव जे आहे, आपण ज्या रंगमंचावरती बसलाय त्या रंगमंचाचं नाव जे आहे बाळ कोळटकर रंगमंच असं आपण दिलं तर मला वाटतं एक मोठा आदर, त्यांचा आदर जो आहे तो आपण करू शकू। आणि म्हणूया की आग्रहाची सगळ्यांच्या मनात असलेली मागणी, या रंगमंचाचं नाव बाळ कोल्हटकर रंगमंच। माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरातलं हे बाळ कोल्हटकर रंगमंच। सगळ्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो।
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी अगदी मनापासून सांगतोय, मी तुम्हाला ही लिस्ट दाखवू शकतो. आपल्या अप्रतिम कलाकुसरीनं या नाट्य मंदिराला 4 चांद लावणारे खासदार साहेब स्वतः जातीने त्यांच्या कौतुकाच्या वतीनं मोदी साहेबांना यांनीच निर्माण केलेले आहे. पण हा रंगमंच उभारण्यासाठी ज्यांनी जागा दिली त्यांना मी पहिलं वंदन करते. आणि जागा दिल्यानंतर ते बांधून घेण्यामध्ये या बाप लेकांनी जे काही केलंय कर्तृत्व, त्यांना मी दोघांना हात जोडते. कारण तुमच्यामुळे हे शक्य झालं. नुसते तुम्हीच नाही, पण तुमच्या बरोबर तुमची माणसं होती, त्या सगळ्यांच्या कृपेमुळे हे झालं. आणि अंबरनाथकरांना शिवाजी मंदिरपर्यंत किंवा ठाण्यापर्यंत जायचा त्रास वाचला, याचा मला खूप आनंद होतोय. कारण एक कलाकार म्हटल्यानंतर त्याला स्टेजची जवळचं नातं, आम्ही याला ह्याच्यावर पाय ठेवताना पहिले नमस्कार करतो. हा रंगमंच सुद्धा ही देवता आहे आणि ते तुम्हाला मिळालंय म्हणून मला खूप आनंद झालाय. तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते. तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. इथे जेव्हा नाटकं होतील तेव्हा तुम्ही असाच आनंद घ्या, हाऊसफुल नाटकं करा. हे अजून मोठं होऊ दे, यात काहीतरी वरती चढवता आलं तर येऊ दे, असा तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा करते मी. आणि सगळ्यांना नमस्कार करून माझं भाषण संपतो. आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे, मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मित्रो, खरंच थिएटर पाहून तर मी खूपच भारावून गेलो. एकतर ही रचना इतकी सुंदर आहे, ॲम्फी थिएटरसारखी, जसं मकरंद म्हणाला. आणि ॲम्फी थिएटरचा जो एक इम्पॅक्ट असतो तो ऑडियन्स अंगावर येतो. तर जेव्हा प्रेक्षक कलाकाराच्या अंगावर येतो तेव्हा कलाकार फुलतो. आणि खरंच अंबरनाथचा एक फार मोठं तुम्ही रत्न दिलेलं आहे सर. आणि अंबरनाथकर तर नक्कीच खुश असतीलच, पण आम्ही देखील खूप खुश आहोत. कारण इथे कलाकाराला तुम्ही एक स्थान दिलं. मित्रो, नुकताच मी अमेरिकेला गेलो होतो आणि तिथे एक एरिया टाइम्स स्क्वेअर आहे, तिकडे भरपूर नाट्यगृह आहे. तर एका नाट्यगृहात मी गेलो, त्यात नाट्यगृहाचं नाव तर लिरिक्स थिएटर म्हणून. तिथे हॅरी पॉटर नावाचा एक शो होता आणि आम्ही तो पाहिला. त्या थिएटरमध्ये मी गेलो तेव्हा मग तिकडे मला त्यांच्या नाट्यक्षेत्रातली, त्यांच्या ओपेराची भरपूर अशी तैलचित्र दिसली. आणि इथे आल्यानंतर मी सुद्धा ही पाहिली तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. त्या इथे सुद्धा आपल्या ह्या इकडे अंबरनाथमध्ये सुद्धा तो एक विचार ठेवून डोक्यात इथे आपल्या कलाकारांचे जे पेंटिंग्ज आहेत ते खूप सुंदर पेंटिंग्ज आहेत. आणि खूप आनंद वाटला मला बघून ते. त्या कलाकाराला खरंच मोठा मान दिलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. श्रीकांतजी, तुम्ही असेच झपाटलेले राहा आणि झपाटून असं काम करत राहा. शिंदेसाहेबांचं तर काय, जे करतात ते दणकेबाजच करतात, धडाकेबाजच करतात. म्हणजे उद्घाटन सुद्धा इतकं दणक्यात केलं त्यांनी का असं उद्घाटन थोडा मी आयुष्यात पाहिला नव्हता खरंच. आणि तसंच मी त्याला शोभेचं असं हे थिएटर, तेव्हा तुमचं अभिनंदन सर. विश ऑल द बेस्ट. वी लुक फॉरवर्ड की तुम्ही महाराष्ट्रासाठी आणखी काय काय कराल. विशेषतः आमच्यासारख्या कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. सो तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. या ठिकाणी 2 सत्कार संपन्न होणार आहेत. आता त्यांच्या बोलण्यामध्ये स्थापत्य कलेविषयी आणि या डिझाईनविषयी बोलण्यात आलं, ज्याची अर्थातच कल्पकता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची होती. पण त्याला मूर्त रूप ज्यांनी दिलं असे आर्किटेक्ट अतुल कुडतरकर आणि कॉन्ट्रॅक्टर अमित सिंग यांना मी मंचावर यायची विनंती करतो आणि माननीय शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा.
सगळ्यांचं स्वागत करूया, त्यांचं कौतुक करूया. सेक्शनमध्ये सूर्योदय उद्यानाचं भूमिपूजन आणि आरक्षण क्रमांक 82 या ठिकाणी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या शहरांसाठी अद्ययावत अग्निशमन केंद्र आणि निवास व्यवस्थेचं भूमिपूजन. अगदी थोडक्यात अतिशय सुंदर, सकारात्मक, प्रसन्न, अप्रतिम अशा वातावरणातलं सगळं जे काय आहे ते चाललेलं आहे. ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचं मनापासून कौतुक, अभिनंदन. आणि फक्त एवढ्या सुंदर रंगमंचावर, या सुंदर वातावरणामध्ये, सुंदर माणसांच्या समोर जे कलेचं कर्तव्य किंवा जी कला आजपर्यंत करत आलेलं आहे, कला आणि समाज यांचं एकमेकावरती रिफ्लेक्शन हे कायम पडत असतं आणि त्यातूनच समाज प्रबोधन आणि ज्ञानदानाचं काम होत असतं. ते अखंड, अव्याहत, अविरत इथे चालू राहावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि फक्त एवढंच बोलू इच्छिन, धर्मवीर आनंद दिघे साहेब, अण्णाभाऊ साठे, बाळासाहेब कोल्हटकर या अशा प्रेरणास्थानांच्या स्मृती जागृत इतक्या सुंदर रीतीने आपण ठेवतात, काय बोलू. त्यामुळे बाळासाहेबांच्या शब्दामध्ये या आपल्या सगळ्या प्रोजेक्टसाठी मी आशीर्वाद मागू इच्छितो. बाळासाहेब कोल्हटकरांच्या कुठल्याही नाटकाची सुरुवात ही ज्या प्रार्थनेने व्हायची तेवढीच फक्त म्हणतो आणि झालं. एक गजाननाला वंदन करुनी, गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचे सवन करोनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करून ओंजळ वाहतो ही दुर्वांची जुळी. शुभेच्छा. धन्यवाद विजय सर, आपण अत्यंत समर्पक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्यात. आणि